लागत नसतात. त्यामुळं आपली संघटना वाढवण्यापेक्षा एस टीचे आपले कामगार आहेत, हे माझे कामगार आहेत, ते कुठल्या का संघटनेचे असणार त्यांचा प्रश्न जाणून घेतला पाहिजे, ही भावना मंत्र्यांनी जरा ध्यानात ठेवावी. पण हल्ली काय होतं, मंत्रिपदाची वारं आणि हवा लागली की माणूस हवेत उडायला लागतो. त्याला वाटतं की हो 7-12 आपल्याच नावावर झाला आहे. आणि म्हणून सरनाईक साहेबांनी सेवाशक्ती संघर्षाचे लोक तिथं बसलेले आहेत. तुमचा भामटा एमडी त्यांच्यावर बोलायला तयार नाही. आणि मला वाटतं की सरनाईक साहेबांनी योग्य दिशेनं चर्चा करावी. नाही केली तर आम्ही काही शेवटी पाटलाच्या माळावर बोंबलायला काही कुणाची परवानगी काढायला लागत नाही. नाही परत काय करायचं, आज मी त्यांना आम्ही भेटणार आहे, भेट मिळाली तर. माधव कुशीकर की परिवहन मंत्र्यांना? माधव कुशीकर किंवा परिवहन मंत्र्यांची भेट घेणार आहात? आज परिवहन मंत्र्यांची मी भेट घेणार आहे, मी आणि गोपीचंद पडळकर. भाऊ कुठे आहेत? ते आता येतील. पण परिवहन मंत्र्यांना काय झालं की त्यांना वाटतं की राहिलेल्या 2-4 वर्षाच्या काळातच आपल्या झाडाला पाणी घातलं की झाड मोठं होईल आणि फळं खायला गावतील. असं कसं होईल बरं? असं होत नसतं या. आणि म्हणून मला वाटतं परिवहन मंत्र्यांनी जरा कामगार का बसले ते तिकडं जरा बघावं आता. दुसरा प्रश्न असा होता, पडून जाऊ नका मुद्दा.